हिंगोली नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर थेट मतदान केंद्रात महिला मतदाराला हे बटन दाबा अशी सूचना करतानाचा व्हिडिओ समोर आला। एवढेच नाही तर मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश, ईव्हीएम कडे पाहत मार्गदर्शन आणि नंतर स्वतःच्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट केला। मग हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मग या प्रकरणावर मोठा राजकीय वाद पेटलाय। ठाकरे गटाच्या प्रवक्त्या अयोध्या पोळ यांनी संतोष बांगरांची जोरदार खिल्ली उडवली। काल 1 कोटी रुपये पकडले गेले आणि सकाळी आमदार बूथ मध्ये जाऊन चिन्ह दाबा म्हणतात। निवडणूक आयोग गप्प बसलेला आहे। आयोगाचे कर्मचारी सत्ताधाऱ्यांनी खरेदी केलेत का? गद्दार आमदार स्वतःच मी 4थी नापास आहे, अक्कल नाही म्हणणारा आज ईव्हीएमवर शिकोणी करताना दिसतोय। जर आमदारच बूथ मध्ये जाऊन बटन दाबायला सांगत असेल तर आपला मताधिकार सुरक्षित आहेत का? अशा शब्दात अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांना जापलं। तसेच या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार संतोष बांगर यांच्यावर संताप व्यक्त केला। ते म्हणाले, किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची जाण ठेवली पाहिजे। निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दात फडणवीसांनी बांगर यांना जापलं। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील संतोष बांगर यांचे कान टोचले। अरे, लोकप्रतिनिधी कसे वागले पाहिजे हे ठरवले पाहिजे। निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झालीच पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांना जापलं। तसेच हे सगळं प्रकरण पाहता शिंदे गटाची शिस्त बिघडलीये का? जर आमदारच बूथ मध्ये जाऊन बटन दाबायला सांगत असेल तर आपला मताधिकारी सुरक्षित आहेत का? तुमच्या मते या प्रकरणात निवडणूक आयोगानं कडक कारवाई केली पाहिजे का? तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।